प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक आमचा छोटा भाऊ, कुठे गेला छोटा भाऊ, जो अपक्ष उभा आहे, तो आज प्रभाग क्रमांक 4 मधले आपले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष मला पाठिंबा जाहीर करतोय, संजय इंगळे. तो भारतीय जनता पार्टीने फक्त त्याचं स्वागत केलं दुपट्टा टाकून, पण होते एखाद्या कार्यकर्त्याला थोडं वाटते की आपण राहावं, परंतु समजदारीनं घेणारे आपले कार्यकर्ते आहेत. माता भगिनीनं जास्त वेळ बसवणार नाही, मला माहिती की ऊन पण लागते आहे, त्यामुळे 10 ते 15 मिनिटात, कारण माझं हमेशा तुम्ही ऐकता, त्यामुळे आज काही जास्त बोलणार नाही, त्या दिवशी पण ऐकलेलं. आपल्या जळगाव जामोदमध्ये उद्या होत असलेल्या मतदारसंघ, आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीला उद्या मतदान आहे आणि त्याची ही शेवटची रॅली आणि जाहीर सभा आहे. या सभेला उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेते, काही समोरही बसले आहेत, काही स्टेजवरही बसलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीत आहे की कोणी स्टेजवर बसावं, कोणी खाली बसावं, याला काही हे नाही आहे. ज्याला वाटलं त्यानं स्टेजवर बसावं, ज्याला वाटलं त्यानं समोर बसावं. ज्याच्या मनात आलं त्याने स्टेजवर बसायचं असतं, ज्याच्या मनात आलं त्यानं खाली बसायचं असतं, कारण सगळे कार्यकर्तेच आहे, इथं कोणी नेते नाही आहे. आणि त्यामुळे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष गणेशजी दांडगे आहेत. बरं, सगळ्यांच्या समोर एक लग्न न झालेला मुलगा, म्हणजे पहिले सांगून ठेवतो, म्हणजे आता तुमचे आशीर्वाद जे आहेत, बहिणींचे आशीर्वाद, आईंचे आशीर्वाद, इथं असलेल्या वडीलधारी मंडळीचे आशीर्वाद आणि मित्रांचा पाठिंबा, निश्चितपणे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला लग्नासाठी पुन्हा यावं लागेल. आणि पूर्ण जळगाव बोलू आपण नगराध्यक्ष लग्नाला, काळजी करू नका. त्यामुळे त्याच्यावर हे ठेवा, माझाच मुलगा आहे. शेवटी काय असते की काही लोक टीका करतात, परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टर संजय कुटेच्या संस्कारामध्ये वाढलेला मुलगा एखाद्या वेळेस थोडंसं गडबड करू शकतो, म्हणजे थोडासा गरम असू शकतो, परंतु जेव्हा माझ्या सहवासात येतो आणि आता त्याच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे, त्यामुळे विनयशीलतेनं, नम्रतेनं, संवेदनशीलतेनं आणि सगळ्यांना प्रेम करून सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच तो नगर परिषदेचा, नगराध्यक्षाचा कारभार हा चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे चालवेल, याचा मला विश्वास आहे. आणि याचबरोबर आपल्या नगर परिषदमध्ये 20 उमेदवार आपले उभे आहेत. 18 उमेदवारांची जी निवडणूक आहे, म्हणजे मतदान, ते उद्या होणार आहे आणि 2 उमेदवारांचं मतदान आपल्याला 20 तारखेला करायचं आहे. आता काही त्या बाईले वाटलं की 2 कसं काय पुन्हा, तर असं आहे की आपले मोठे बंधू आमचे अनिल भाऊ जयस्वाल आणि यांचा, आणि त्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमची मुलगी आहे अफरीन, हे 2 जण उभे आहेत. बेटा खडे, हे दोघांचं मतदान जे आहे ते 20 तारखेला आपल्याला करायचं आहे. आणि हे का आता असं झालं 20 तारखेला, 20 तारखेला का आपल्याला मतदान करायचं आहे या 2 मतदारसंघाचं, तर काँग्रेस जी आहे ती मैदानामध्ये लढूच शकत नाही. जनतेचे आशीर्वाद घेऊन, जनतेमध्ये जाऊन मतदान घेऊन निवडूनच येऊ शकत नाही. आणि म्हणून आड मार्गाने, हा एक लताताईचा आहे ना, कोणते विषय, हा लताताई तायडे यांचं सुद्धा 20 तारखेला मतदान आहे, तिघांचं. कारण काँग्रेस ही मैदानामध्ये येऊन लोकांचे आशीर्वाद घेऊन, प्रेम घेऊन निवडून येऊ शकत नाही, म्हणून आड मार्गानं आपले 1-2 शीट तरी तिथं घुसवता येतात का, याचा प्रयत्न करणारी ही मानसिकता आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनिल भैया आणि आमच्या वहिनी लताताई ह्या उभ्या होत्या. आणि प्रभाग 7 मध्ये आपला चांगला कार्यकर्ता रामा इंगळे यांची धर्मपत्नी उभी होती.
आम्ही आतापर्यंत निवडणुकीमध्ये माझ्या इतिहासामध्ये 25 वर्षात कोणावरही भारतीय जनता पार्टीनं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. थोडंफार त्रुट्या आहे, चुकते आहे, ठीक आहे, उभं राहायचं, जनतेला आशीर्वाद द्यायचे, जनता ठरविल ते पूर्व दिशा. म्हणून कोणालाही निवडणुकीपासून आपण थांबवत नाही अशा आडमार्गानं. पण तो काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या मित्र पक्षांनी या तिघांच्या विरोधामध्ये कोर्ट कचेऱ्या केल्या आणि या तिघांची निवडणूक ही रद्द केली. अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी घटना जळगावसाठी आहे. मलाही माहिती आहे की त्या काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये 24 फॉर्म असे होते की त्यामध्ये काही ना काही त्रुटी होती. जर मी विचार केला असता, आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केला असता, तर काँग्रेस आणि बाकीच्या पक्षाचे 24 फॉर्म हे रिजेक्ट झाले असते आणि निवडणूक त्यांना न करण्याची बंदी झाली असते. पण आम्ही तो विचार केला नाही, कारण आमचा विश्वास जनतेवर आहे. जनता ते ठरवेल ते पूर्व दिशा आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला लढायचं असतं. कारण आमचा स्वभाव, आमचं ध्येय, भारतीय जनता पार्टीचा विचार हा सेवाभावाचा विचार आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल, त्यांच्या समस्या सोडवता येईल, त्यांचे आशीर्वाद घेऊनच भारतीय जनता पार्टीला निवडून यायचं असते. आडमार्गाने भारतीय जनता पार्टी कधीही आपला विजय प्राप्त करणार नाही. आणि म्हणून तिघांसोबत ती घटना घडवली आणि म्हणून आज दुर्दैवानं तिन्ही चांगले उमेदवार यांना थांबावं लागलं. परंतु निवडणूक आयोगाने, कोर्टाने त्यामध्ये भूमिका घेतली. एवढे खुश होते राव ते, एवढे खुश होते की 3 सीट आपण आता गेल्या भाजपच्या. पण भारतीय जनता पार्टीने त्याही दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी निर्णय आला, रिजेक्ट झाले फॉर्म, त्याही दिवशी सांगितलं होतं 21च्या 21. तू 20 कसं काय म्हटलं रे? 21 उमेदवार, 21च्या 21 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच निवडून येईल, 100% निवडून येईल. आणि म्हणून काही कलाकारी केल्या तरी आम्ही सक्षम आहोत. 6 मध्ये केलं, 7 मध्ये केलं. आमच्या रामाचे धर्मपत्नीला थांबावं लागलं. परंतु आम्ही, एक आमची मुलगी आहे आफरीन, ती अपक्ष उभी होती, तिला आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय जनता पार्टीवर उभं केलेलं आहे. आपली मुलगी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ही आपली मुलगी आहे. आपण सगळ्यांवर सारखं प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे. आणि म्हणून सगळ्यांना प्रवाहात घेतल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून तिला आपण पाठिंबा जाहीर केला आणि निश्चितपणे सांगतो की 20 तारखेला ती सुद्धा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या अनिल भैया आहेत, ताई है, अब घोड़ा मैदान तुमने अगर ये टाइप का हमारे साथ में खेल किया तो उसका जवाब जो है वो तीनों सीट पे 20 तारीख को जनता जनार्दन ही देगी और ताकत से देगी. आणि त्या पहिले ज्या 18 सीटची निवडणूक आता उद्या आहे आणि नगराध्यक्ष आहे. मला पूर्ण विश्वास आहे जनतेच्या मतावर, त्यांच्या आशीर्वादावर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी. मी स्वतः, तुम्ही जो आशीर्वाद मला दिला आमदार म्हणून, ज्या पद्धतीनं जळगाव शहरात आपण कामं केले, लोकांच्या समस्या सोडवल्या, विकास केला, लोकांचे आशीर्वाद घेतले, छोट्या मोठ्या त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 18च्या 18 ही नगरसेवक नगराध्यक्षासहित परवाच्या दिवशी निवडून येतील आणि ते जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतील. कोर्ट कचेऱ्या आणि हे रिकामे धंदे आम्ही करत नाही, आडमार्गाने जात नाही. जनतेच्या दरबारात फैसला करणारे आम्ही आहे. आणि म्हणून या निवडणुकीला ती एक किनार सुद्धा आहे, ती एक किनार सुद्धा आहे. आणि एक लक्षात घ्या की काही गोष्टी अशा असतात की त्या काळामध्ये ठरवलेल्या असतात. कोणाचं नशीब काय असते हे आज सांगता येत नाही, त्यावेळेस सांगता येत नव्हतं. तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये आमच्या भगिनी जे आहेत सीमाताई डोबे यांना आपण तिकीट दिलं आणि आमच्या ताईला तुम्ही सगळ्या जळगाव शहरवाशांनी आशीर्वाद दिले आणि मोठ्या फरकाने आमची ताई निवडून आली, सीमाताई. त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यावेळेस होते, आजही आहेत. ते जळगावच्या प्रचार सभेला आले आणि सीमाताईचं, आम्ही सीमाताई आणि देवेंद्रजीचं स्वागत करत असताना सीमाताईंना त्यांना हारच्या आतमध्ये घेतलं आणि तो हार कोण घालत होतं?
त्यावेळेचे नगराध्यक्ष रामदासजी बोंबटकर. रामदासजी बोंबटकर आमचे नेते त्यावेळेस अध्यक्ष होते. त्यांनी तो हार घातला. आतमध्ये सीमाताई की जे वर्तमानपर्यंत जर मधले 4 वर्षाला वर्तमानपर्यंत आता अध्यक्ष आहेत, कारण आता उद्या परवा दुसरा अध्यक्ष होईल, पण आतापर्यंत सीमाताई अध्यक्ष आहेत. म्हणजे भूतकाळातल्या रामदासजींनी वर्तमान काळातल्या त्यावेळेच्या आताही असलेल्या सीमाताईच्या याच्यामध्ये हार घातला आणि त्या निवडून आल्या. आणि त्या फोटोमध्ये गणेश दांडगे सुद्धा तोंड घालून उभा होता. आणि म्हणून भूतकाळ, वर्तमान काळ आणि त्याच वेळेस भविष्य काळ सुद्धा जळगावचा लोकांनी आणि त्या काळाने ठरवून दिलेला होता. आणि चांगला फोटो आमचे कोणार्कचे जे आमचे फोटोग्राफर आहेत अश्विन, त्यांनी छान तो फोटो व्यवस्थित केला होता आणि आज त्यांनी तो फोटो 2-4 दिवसापूर्वी व्हायरल केला. म्हणून काळाच्या याच्यामध्ये जे असतं तेच होतं. गडबडी करून आणि वेगळ्या मार्गानं, मला खालची भाषा जमत नाही राव, त्यामुळे काही शब्द मला जमतच नाही. आता काही लोक असे शब्द वापरतात की ती लाच सुट्टा वाटते आमच्या माऊलीसोबत बोलायची. आणि महिला बसलेल्या असताना एवढे घाण शब्द वापरले जातात. त्या प्रवृत्तीचे ते संस्कार आपल्यावर नाही आहेत, त्यामुळे मला बोलता येत नाही. त्यामुळे मी सरळ बोलणारा, आपल्याला समजेल असं बोलणारा व्यक्तिमत्व आहे. कारण या 8-10 दिवसामध्ये मी अमरावतीमध्ये प्रभारी आहे. त्यामुळे अमरावतीच्या 12 नगर परिषदा असतील, तिथली जिल्हा परिषदेची, महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ जो आहे तो माझा अमरावतीमध्ये जातो आहे. आणि म्हणून जळगाव शेगावमध्ये माझा फार कमी आलो. परंतु मला अतिशय स्वाभिमान आहे की इथले नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठरवून कॅन्डिडेट ठरवले, सगळ्यांनी सहमती दिली. माझं काही काम पडलं नाही. चांगल्या प्रकारची टीम त्यांनी तयार केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मी सुद्धा त्यांचं अतिशय अभिनंदन करतोय की त्यांनी हे निवडणूक सांभाळली. मी तर फार नगरने आता 1 दिवस समजा येतोय, 1-2 वेळेस आलो जळगावमध्ये, 1-2 वेळेस शेगावात गेलो, पण तू अतिशय चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि जनतेने विशेषतः जी मागच्या 14 पासून या जळगाव शहरामध्ये जो आपण विकासाचा झपाटा लावला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, त्याचा परिपाक आहे का जळगाव 14 ते आता 25 पर्यंत जळगावमध्ये जर आपण पाहिलं तर आता त्याच्यावर पूर्ण विकास मांडत बसत नाही. आमच्या माता भगिनी सध्या उन्हामध्ये आहेत, त्यामुळे जास्त मांडणार नाही. लोकांना माहिती आहे, लोक पाहत आहेत की जळगावात काय परिवर्तन आपण केलं. हे जळगावच्या सगळ्या नागरिकांना, त्याही पेक्षा जळगावमध्ये जो बाहेरून येतो तो सांगतो की जळगाव आता कसं बनलं, 14 मध्ये कसं होतं आणि आता कसं आहे. बेसिक गरजा असतात, पाणी पुरवठा असते तो आपला पूर्ण आहे, रस्त्याचे कामं असतील. आणि एक भूगटाचं सचिनने सांगितलं की आपलं त्याचं इस्टिमेशन सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. भविष्यामध्ये आमच्या जळगाव शहरामध्ये नाली ही उघडी दिसणार नाही. अंडरग्राऊंड सगळ्या आपल्या नाल्या होतील आणि आमच्या माता भगिनी असो, लहान मुलं असो, यांना आरोग्याची समस्या राहणार नाही. स्वच्छता आणि दुर्गंधी, स्वच्छता राहील, नाल्यांची दुर्गंधी या जळगाव शहरात राहणार नाही. 1 वर्षाच्या त्याचंही काम करून आपण त्या सगळ्या नाल्या ज्या आहेत त्या सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आपण या जळगावमध्ये करतोय. आणि म्हणून ज्या समस्या, एक जळगाव चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. आणि म्हणून चौक जर आपण असतील तर विविध प्रकारच्या आयडियाज करून त्याचं मुलांच्या दृष्टिकोन काय आवश्यक आहे, महिलांच्या दृष्टिकोन काय आवश्यक आहे, योगाचे आपण तिथं मूर्त्या टाकून तरुणांनाच काय संदेश द्यायचा आहे, या प्रकारचे चौकाचं सौंदर्यीकरण, गार्डनच्या आपण व्यवस्था केलेल्या आहे. आणि म्हणून हे कामं सांगण्याचे नाही आहेत. आमची टॅगलाईन आहे, मी नाही दिली पण लोकांनी दिली, काम बोलता है. आणि काम बोलताय तर लोक बघतायत. परंतु या 8-10 दिवसात मी बघतोय माझ्या अब्सेंटीमध्ये काय अफवा, काय खालच्या दर्जाचं राजकारण आहे जळगाव शहरामध्ये शिस्त आहे. विधानसभेच्या वेळेस मी थोडी गलती झाली माझ्याच्यानं, कारण मला ते समजलेच नाही की काय अफवा, काय चुकीच्या गोष्टी आहे जळगाव शहरात पसरवत आहेत. आणि त्यामुळे थोडंसं लोकांमध्ये संभ्रमही होता. जळगाव विधानसभेच्या वेळेस काय मुद्दे गाजवले त्यांनी, इतके खोटे नाटे घरापर्यंत प्रचार केले, एवढं लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आणि आता 8 दिवसामध्ये पुन्हा तोच प्रकार. तुम्ही विकासावर मतं मागू शकत नाही. तुम्ही कामाच्या भरोशावर तुम्ही भविष्यात करणार काय, तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही आज जळगाव शहरात काय करणार आहे हे सांगता येत नाही. दोन्हीकडे मोदीजीचं महाराष्ट्रात देवेंद्रचं सरकार आहे, इथं आमदार तुमच्या आशीर्वाद मी आहे, त्यामुळे कसा विकास करणार हे सांगता येत नाही. आणि म्हणून काय चालू केलं,
खोड्या करणं, लोकांपर्यंत जाणं, छोट्या छोट्या गोष्टी पेरणं मूल्यात जाऊन. एक तर सांगितलं किंवा नगर परिषद जर नगराध्यक्ष आले, काही आलं तर मग आमदार कुठे, काही निले, कोणाकोणाचे नावं घेतात, हे 3-4 जणच पाहणार आहे. मग आमदार हा नामदार येतो. काय मूर्खासारख्या गप्पा करता, काय लोकांना तुम्ही बनवाबनवी करता. अरे शेवटी या लोकांनी, मतदारसंघाबरोबर जळगाव शहराच्या लोकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी या शहरामध्ये मी राहतो. शहरातल्या शहरवाशांची अपेक्षा माझ्याकडून मोठी आहे. अरे माझं शहर आहे, त्यामुळे नगर परिषद मध्ये आमचे नगराध्यक्ष नगरसेवक असल्यानंतर आल्यानंतर तेव्हा पुढे डॉक्टर कुठे तिथं लक्ष देणार, कारण जनतेच्या समस्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाच्या आहे. काही छोटं मोठं काम जरी असलं तर जळगाव शहरचं नगर परिषद मध्ये गेलं, थोडं एखादं साहेबांना नाही म्हटलं, काही वेळ लागला तर सरळ तो माझ्या घरी येते. शेवटी माझं कर्तव्य आहे माझ्या जळगाव शहरातल्या लोकांचं समस्या सोडवणं, छोट्या गोष्टी अडचणी आल्या त्या सोडवणे, इथला विकास कसा करायचा. शेवटी पैसा तर मीच आणणार आहे. मी आणत असताना त्या पैशाचा विनियोग जळगाव शहरामध्ये चांगला झाला पाहिजे. विविध प्रकारच्या आयडियाज आपल्या डोक्यामध्ये असतात, विजन असते, आणि त्यामुळे लक्ष नाही दिलं तर जळगाव शहर कसं होईल मला समजत नाही. म्हणून 14 पासून माझं क्लिअर लक्ष, कोणाचंच नाही पण क्लिअर लक्ष माझं जळगाव शहरात असतं, प्रत्येक कामामध्ये असतं. आणि त्यामुळे कोणी म्हणे हे झालं की आमदार साहेबांना तिकडे पाऊस नाही जळगाव शहराकडे, असं कसं होईल. जळगाव शहरात आज परिस्थिती पाहतो, ह्या माता भगिनी आहे. जळगाव शहरात आम्ही रॅलीमध्ये गेलो, एका माता भगिनी मुलांच्या तोंडावर जे हास्य होतं नमस्कार करताना मला पाहून, तेच माझ्या कामाची पावती आहे. हीच माझ्यावरचं प्रेम आहे की ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो, ज्या माता भगिनींना नमस्कार करतो, अतिशय विनम्रतेने हसून त्याचा प्रतिसाद देतात. म्हणून त्यांचा माझा विश्वास आहे आणि माझं कर्तव्य आहे की ती नगर परिषद व्यवस्थित चालली पाहिजे. तिथं कोणत्याही प्रकारचा लोकांना त्रास होऊ नये. आता हे काय काय लिहित आहेत त्याच्यावर, घरकुलाचा विषय, हे ते. अरे बाबांनो, एखाद्या जळगाव शहर असं आहे की एखाद्या माणसाला, भगिनीला घरकुलमध्ये कोणी समजा काही चिरमिरीचा विषय केला, सरळ माझ्याजवळ येतात. त्यांना माहित आहे की जळगाव जामोदमध्ये आमदार राहतो, त्याचं घर उघडं आहे, त्यामुळे कोणाची ताकद नाही, फक्त लिहायचं, बोलायचं, पुरावा द्या की याने पैसे दिले म्हणून, याने पैसे मागितले म्हणून. आणा ना तुम्ही कोण घरकुलवाला आहे. माझं ओपन आव्हान असतं घरकुलवाल्यांना, गरिबांच्या याच्यामध्ये जो पैसा खाईल त्याच्या इतका नीतिमत्ता गमावलेला कोणताही लोकप्रतिनिधी माणूस असूच शकत नाही. कारण तो गरिबांचा हक्क आहे. त्यामध्ये जर कोणी हे करत असेल तर त्याच्यासारखा, आता तो शब्द नाही वापरत यार मी, मला शब्दच मत नाही, पण तुम्ही समजून जा. म्हणून इतकं खोटं नाटं बोलून लोकांमध्ये काही इच्छा, फक्त काय करतात माहिती आहे का, 1-2 जण पकडतात, त्याच्या कानात काही सांगत राहतात. कानामध्ये फुंकायची सवय जास्त आहे आणि काहीतरी खोटं सांगून द्यायचं कानामध्ये. तो म्हणजे असं आहे का, असं नाही आहे. आणि डॉक्टर कुठे हा आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे. जळगाव शहरामध्ये माझा जीव आहे, त्यामुळे जळगाव शहर हे चांगलंच झालं पाहिजे. याचं भविष्यामध्ये, भूतकाळात आणि भविष्यातही पूर्ण लक्ष देऊन जळगाव सुविधा वाढवणे, लोकांचा सन्मान व्हावा, या प्रकारची जळगाव शहराची निश्चितपणे सत्ता आपण त्या पद्धतीने तिचा लोकांसाठी उपयोग करणार आहे. आणि म्हणून विषय खूप बोलण्यासारखे आहे, परंतु आता वेळही खूप झाला, ऊन पण आहे. एक सांगायचं, एक आले ते आपण जो पादचारी मार्ग बनवतोय, स्कायवॉक, बस स्टँड पासून तर कॉलेज आणि स्कूल पर्यंत, काय काम होती ते बनवायचं. कधी कधी चिंतन केलं नाही, कधी विचार केला नाही, कधी तुम्हाला दृष्टी नाही, भविष्यात काय अडचणी येऊन राहिल्या, भविष्यात काय येणार आहे, काही हे करा नाही. काय 10 कोटी त्याच्यात खर्च होऊन राहिले, गेले फक्त खर्च करून हे टेंडर काढा, हेच धंदे आहेत. अरे बाबा, पैसा आला ते टेंडर काढावंच लागतं. टेंडर काढलं की ठेकेदार घेणारच आहे, ते वरतून टपकणार आहे, असं ठाडक नाही, ज्याला लागेल तो घेईल. पण तुमची सत्ताच कोणी देत नाही. मग कार्यकर्ते आमच्या का बोलायचं बाबा, तुम्ही कार्यकर्त्यांना का बोलायचं. ते मेहनत करतायत, लोकांचे कामं करतायत, मग त्यांनी काही करूच नाही. मग तुमची सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे तुम्हाला सत्ता. तुम्हाला निधी भेटणार नाही, निधी जास्त येणार नाही, मग सत्ता कशासाठी पाहिजे. सेवा कार्य तर तुम्ही विसरलेलंच आहे की लोकांची सेवा करायची असते, हे विसरलेले आहे. मग कशासाठी पाहिजे. आणि मग त्या पादचारी मी एक विचार करता, कधी विचार नाही, विजन नाही. आज जळगाव शहरामध्ये कॉलेज आणि स्कूलमध्ये
जवळपास 4 ते 5 हजार मुलं आणि मुली ह्या खेड्यापाड्याच्या जळगाव शहरामध्ये येतात. 4 ते 5 हजार मुलं मुली येतात. जेव्हा बस स्टँडवर उतरतात तर निवरामध्ये असो, आंबेडकरमध्ये असो, कॉलेजमध्ये जाताना, उर्दू शाळेत जाताना ज्या प्रकारची शाळा सुटते, ज्यावेळेस शाळा भरते त्यावेळेस चालायला सुद्धा जागा नसते. मध्ये सायकल जाते, कोणाची टू व्हीलर जाते, कोणाची कार येते. त्या मुला मुलींना अतिशय त्रास होतो. किती वेळेस त्यांना धक्का लागला, पडल्या, हे होते. काळजी कोण घेणार? आमच्या मुला मुलींची काळजी जेव्हा माझ्यावर विसरलं, मीच घेणार आहे. आणि मी घेतली, एवढ्यासाठीच घेतली की बस स्टँडवर ते 4,000-5,000 मुलं मुली आमच्या उतरल्या तर त्यांनी वरच्या स्काय वॉक न्यायचं, सदर निवरामध्ये जायचं, आंबेडकर जायचं, कॉलेजमध्ये. मध्ये त्यांना कोणताही त्रास होण्याचं काम नाही. जेव्हा नागरिक जळगाव जामोदमध्ये बाकीच्या कामासाठी तहसील एसडी ऑफिसवर येतात, एखादा म्हातारा असते, म्हातारी असते, निराधार असतात, रस्त्यानं टू व्हीलरवाले काय करामती करतात तेही माहिती आहे. आणि म्हणून त्यांनाही धक्का लागता कामा नये. बस स्टँडवर उतरले की सरळ आपल्या 5 मार्गाने तहसील कोर्टामध्ये उतरायचं. त्यामुळे त्यांनाही त्रास होता कामा नये. आणि म्हणून व्हिजन घेऊन आपण जळगावचं चालतोय. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अजून जळगावमध्ये सुविधा तर आपण बऱ्यापैकी करतो. भूगटार योजना झाल्यानंतर पुन्हा थोडासा रस्त्याची खराबी होईल, त्यामुळे पुन्हा आपल्याला नवीन रस्ते आपण बनवणार आहे. भविष्यामध्ये जळगावच्या आजूबाजूला जो आहे, निश्चितपणे 1 वर्षाच्या आत 1 ते 2 मोठ्या उद्योगांची सुरुवात आपण करतोय. त्यामुळे या मतदारसंघाला, शहरातल्या लोकांना रोजगार प्राप्त व्हावा, इथल्या इथंच व्हावा, शेतकऱ्यांचं अर्थकारण चांगलं चालावं, शेतकऱ्यांना त्याची मदत व्हावी, हाही दृष्टिकोन समोर आपण करतोय. एक साखर कारखाना माहिती आहे ना, एक साखर कारखाना पुरा मतदारसंघाचं भविष्य बदलू शकते. प्रत्येक शेतकऱ्याचं भविष्य बदलू शकते. आज तुम्ही सोयाबीनसाठी आपण रडतो, कापूससाठी रडतो, पण ऊस असं पीक आहे. कोणतंही वारा उद्या, काही व्हा, पाणी किती पडा, काही फरक पडत नाही. 1 ते 1.5 लाख रुपये एकरी उत्पन्न देऊन जातं. आणि जोपर्यंत साखर कारखाना तोपर्यंत त्या भागातली परिस्थिती सुधारणार नाही. पण आहे, मग पहिले का नाही केला? पहिले का नाही केला असे प्रश्न. पहिले का आता गप्पा मारता असे आहेत ना आपले, अफवा पसरवून होणारे. अरे पहिले बाबा डार्क झोन मध्ये आज तालुका होता, पिण्याचं पाणी नव्हतं. विहिरीची ज्या 90 फुटावर 100 फुटावर विहीर गेलं, मग पाण्यापासून ऊस होतो, ऊसाला पाणी लागतं. आज परिस्थिती अशी आहे की आज विहिरी आपल्या आटत नाही. एवढं चांगल्या प्रकारचं नियोजन पाण्याचं आपल्या मतदारसंघाला, धरणी आपले पूर्ण होत आहे. आणि म्हणून भविष्यात आता आपण साखर कारखाना घेतोय, जेणेकरून माझ्या शेतकरी बांधव जो आहे त्याला चांगल्या प्रकारचं त्याचं उत्पन्न वाढावं. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांना वेगवेगळे प्रकारचे, कारण साखर कारखाना झाला की दुकानं लागतात, हे लागतात, ते लागतात, ट्रक चालतात, ट्रॅक्टर चालतात, शेतकऱ्याचे सगळंच चालतं, अर्थकारण बदलून जातं. आणि म्हणून ह्या संकल्पना घेऊन आपण चालतोय. आणि म्हणून आशीर्वाद हवे आहे. यांच्यासारखं नाही आहे. कशासाठी नगर परिषद पाहिजे यांनाही माहिती नाही आहे. कशासाठी नगर परिषद त्यांच्या ताब्यात पाहिजे तेही सांगू शकत नाहीत. काहीतरी तर सांगा की नगर परिषद तुम्हाला ताब्यात का द्यावी, का पाहिजे लोकांकडून, पण ते नाही सांगणार. हा असं करतात, तो तसं करतात, आणि तो हा ते नगर परिषद पाहते. आणि आका कोणता आमदार कुठे, आकापर्यंत गेले यार, आकापर्यंत. त्याला मला समजत नाही की मला आका कशाला म्हणायला लागल्या ना. एखादी करामत तर सांगा, मी आकासारखं काम केलं. आमच्या संस्कार नाहीत तसे. आम्ही प्रेमानं मन जिंकणारे लोक आहे, लोकांच्या हृदयामध्ये जागा करणारे आम्ही लोक आहे. त्यामुळे मतही चोरा लागत नाही ना, दंबगिरी बी करावं लागत नाही. प्रेमानं. किती जण शिव्या देतात मला, कधी उत्तर देतो मी? त्यांना लाज वाटते का शिव्या देताना? नाही वाटत, देतात, मी सहन करतो, पण कधी त्याच्या अंगाला हात लावला नाही. ते तर मला काय सुद्धा राग येत नाही, पण तो नाही आहे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहे. पण आता तर आका बनवलं, कोणता आका मला तेच समजायला म्हणजे. त्यामुळे उगीच नादी लागू नका, ती परिस्थिती आणू नका. कशाला हे करताय? आपण प्रेमानं लोक जिंकणारे आम्ही लोक आहे. आम्हाला शांततेनं राहू द्या, आम्हाला सगळ्यांचे कामं करायचे आहे. आणि म्हणून निवडणूक आपल्या भविष्य, या मतदारसंघातल्या मुलांचं, शेतकऱ्यांचं भविष्य ठरवणारी मुले. बहिणीबद्दल तर मी बोलणारच नाही. लाडकी बहिणीच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जे जे करा ते चालूच आहे. आता यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून पैसे देतोय आपण. आता पुढे लखपती दिदी मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात बनतील, याचं सुद्धा नियोजन, काही बनल्या, काही अजून मोठ्या प्रमाणात बनतील, याचंही नियोजन चालू आहे. मला एक विषय कोणीतरी लेडीज बद्दल सांगितलं होतं, पण मी विसरलो. कोणीतरी सांगितलं होतं मग. जळगाव शहरामध्ये जे फेरीवाले आहेत आपले, जे रेगडीवर दुकानं लावतात,
छोटे छोटे असं रस्त्यावरच्या बाजूला दुकानं आहेत, त्या लोकांनी विचार करा कमीत कमी. मोदीजींनी योजना आणली स्वनिधीची. कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जळगावात या लोकांना 10,000 रुपये भेटलेले आहेत. आणि आता 50,000 रुपये आपण देतोय. 50,000. हे रेगडीवाले बाकीचे जे छोटे मोठे बिचारे आपले कामं करतात त्या लोकांना 50,000 रुपये गव्हर्नमेंट देते आहे. पण त्यातही काय, आम्ही तुम्हाला 50 रुपये मिळून देतोय. तुमचा काय संबंध? मोदीजीची योजना आहे, आमदार इथं भाजपचा आहे, आम्ही करतो आणि फक्त एखाद्या माणसाला पकडतात, त्याला असं वाटतं यानंच केलं. त्याचा काय संबंध? मंजूर करणार आम्हीच आहे. पण आता तेही करतात, बांधकाम कामगारांना पकडतात. आम्ही तुम्हाला, पण त्याचा अध्यक्ष मी आहे हे त्यांना माहिती नाही आता की बांधकाम कामगाराचा अध्यक्ष मी आहे, त्यामुळे माझ्या सहीकडे मंजूर होणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या अफवा पसरू नका. एक चांगल्या मानसिकतेनं निवडणूक लढवायची, एकाच त्याच्यावर लढवायची. जे मी काय करणार आहे, समजा काय केलं हे आम्ही सांगितलं, लोकांच्या समोर मांडलं. भविष्यात काय करणार आहे ते आम्ही सांगतोय. तुम्ही पण सांगा संकल्पना, भविष्यात तुमचं काय व्हिजन आहे, जळगाव शहरचं तुम्ही कसं व्हिजन करताय, कसं पाहताय ते सांगायचं नाही. पण आरोप प्रत्यारोप, पण मी त्या आरोप प्रत्याला उत्तर देत नाही. कारण मी सभाही पाहिल्या. एक इथं सभा झाली, कोणती नाव घेत नाही, पण सभा झाली. पण ती सभा कशी झाली माहित, आपल्याला 100 लोक येणार नाहीत आपल्या सभेसाठी. मग कोणते महाराज आणले, त्याचं कीर्तन चालू केलं. बिचार आमच्या माता भगिनी मग आजूबाजूच्या आपल्या बारगानातल्या ह्याच्या येऊन बसल्या ऐकायला. मग तिथं आपलं भाषण ठोकलं. आमच्या माता भगिनी पहा, उन्हामध्ये बसलेल्या ना पुऱ्या जळगावमध्ये फिरून आल्या. आणि तुम्ही पहा, कीर्तन कोणाचं तरी रामपाल कोणता महाराज आहे बाबा, आता त्याची गरज भासायला लागली. अरे तुमच्यामध्ये कर्म तुमचे चांगले असायला पाहिजे. आवाज दिला तर माता भगिनी आणि लोक आले पाहिजे. हे तुमचे कर्म तुमचे चांगले असले पाहिजे. म्हणून तुम्हाला गरज पडली. एखादं काय केलं, एका श्रीराम मंदिरामध्ये काहीतरी महाराज आले, काहीतरी कीर्तन ठेवलं, जेवण ठेवलं आणि तिथं आपलं भाषण ठोकून गेलं. म्हणजे तुमच्याकडे लोकच येत नाही, त्यासाठी कीर्तन ठेवावं लागते, महाराजाचं हे ठेवावं लागते, खंजरी ठेवावं लागते. आणि आमच्याकडे विश्वास, लोकांचा माता म्हणजे विश्वास आहे. म्हणून एक आवाज दिला की त्या येतात. आणि त्यांनी एक आवाज दिला तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं काम करण्याची ताकद ठेवतो, सेवाभावन करतो. म्हणून हा विचारातला आणि काम करण्यातला फरक आहे. म्हणून आता खूप बोलणार नाही. पुढच्या खूप संकल्पना जळगावच्या आहेत. माझी विनंती आहे की जळगाव शहर हे अजूनही आपल्याला खूप डेव्हलप करायचं आहे. आणि तुम्हाला विश्वास आहे, मतदारसंघाचं जे व्हिजन मी तयार केलं, जे ग्राफ तयार केला, पुढचा भविष्यात काय करायचं, जळगाव शहराचंही तयार आहे. आणि मी माझ्या विधानसभेला 1 वर्ष झालं, त्याच्यात मी सांगितले होतं. आणि तुम्हाला पूर्ण आश्वासित करतो की 2029च्या पूर्वी आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सहकार्यानं त्यांच्या पाठीवर हात देऊन जळगाव शहर आणि मतदारसंघ हा महाराष्ट्रातला पाहण्यास येण्याजोगा आणि नंबर 1चा मतदारसंघ हा बनून दाखवेल. नाहीतर 29 मध्ये मला विचारायचं, भाऊ तुम्ही सांगितलं होतं, आता काय केलं दाखवा, काय काय जनतेत वाचा. पण जेव्हा विश्वास आहे आणि जे पहिले बोललेलं आहे ते कंप्लीट करत राहिलो आणि भविष्यातलं विजन ठरलेलं आहे. मोदीजीचं सरकार आहे, देवेंद्रजीचं सरकार आहे. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. चांगल्या प्रकारचा विकास आपण शहरात करू. काही पॉईंट राहिले असतील तर तुम्हीच करा. ह्या अफवा गिफाईले तुम्हीच दावा बाबा. मी काय फक्त गल्लीत जाऊ शकत नाही. गल्लीतल्या लोकांनी आता बघावं कोण काय सांगते, कोण काय काना फुकशा मारते. काही जणांनी तर असं शर्ट घेतो, माहिती आहे ना, आपल्या बारगणात जास्त आहेत 2-4 जण. असं पकडलं की काय सांगते कानामध्ये. पहिले पाहायचं असते की नाही. आता यांचा ताळामेळ तरी आहे का? या सगळ्या पक्षाचा ताळामेळ आहे. इथं सगळे कमळ आहेत. फक्त एका ठिकाणी आपलं कमळ रद्द झाल्यामुळे आमच्या पोरीला आम्ही अफरीनला तिकीट दिलेलं आहे. तिची फक्त बॅट आहे, एकच चिन्ह जे यांच्या शब्द वापरत नाही. मुळे जे झालं त्याच्यामुळे ती फक्त बॅटवर आपल्याला करायचं आहे. आणि यांचं काय खाली टाकतात, कोणी शिवसेना काँग्रेस सोबत, नंतर वर ते टाकतात दुसऱ्या दिवशी कटआउट बदलते. हा खालचा याच्यासोबत दिसते, तिसऱ्याचा फोटो असते. कधी याचा प्रचार, कधी त्याचा प्रचार, कधी याले घेते मतं मागायला, याले देते सोडून दुसऱ्या दिवशी याला घेते त्याच्यासोबत प्रचार. हा काय चालू आहे त्यांचं त्यांनाही समजत नाही. पण तो काहीच नाही, राजकारण आहे. हे शुद्ध राजकारण आहे, हे समाजकारण नाही आहे. 3 मध्ये मला तुमचा सपोर्ट पाहिजे,
म्हणून इकडला मी ठेवतो, म्हणजे हे 300-400 मतं खाईन, म्हणजे काँग्रेसची सीट निवडीन, काँग्रेसवाल्यांनी तिकडे मला सपोर्ट करा. काय धंदे लावले, कशासाठी करता? ताकद आहे त्या त्या जागेवर लढा आणि जनतेच्या समोर देऊन निवडून आणायची क्षमता ठेवा. पण तुम्ही सेवाभाव नाही ना, कधी तुमचं कामच नाही. तुम्ही काय काय प्रकारे जळगावात केलेल्या सगळ्यांनी मलाही माहिती आहे. आता हा जो विषय होता आपला कोणता म्हणतात त्याला, प्लॉटचा, आरक्षणचे त्याच्यावर गुंठ्यानं प्लॉट देण्याचे काय पराक्रम केले आपण त्या गरिबांसोबत. आज त्यांना नोंद होत नाही, त्यांना कोणती फॅसिलिटीज भेटत नाही, त्यांना बँकेतून कर्ज भेटेल, स्वतः नॉन प्लॉटच नाही, गुंठ्यानं दिलेला लिहून, ते 100 रुपयाचे स्टॅम्प 99 वर्षासाठी नोटरी दिलेली आहे करून. कुठं टिकते ते? परंतु आज अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला देतोय की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, ज्यांनी हे दुष्कर्म केले त्यांना सोडून द्या, शेवटी हे शासन आपलं आहे, हे लोक आपल्या तिथं राहणार आहे, त्यांचा विचार करून महाराष्ट्रासाठी माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला. मागच्याच कॅबिनेटमध्ये कोणत्याही मुलानं जाऊन फेसबुक अकाउंट पाहून घ्यायचं देवेंद्रजीचं, आणि मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय वाचायचे. त्यामध्ये मोठा निर्णय झाला की जे गुंठेवारीचे जे आरक्षण असो, कुठच्या गुंठेवारीचे प्लॉट असो, ज्याच्यावर 100 रुपये त्याच्यावर खरेदा नाही, त्या लोकांना त्यांच्याच नावाने प्लॉट करून देण्याचा महाराष्ट्र शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. आणि येणाऱ्या काळात ज्यांच्याजवळ गुंठेवारीचे प्लॉट आहेत, जे 100 रुपयाच्या नोटरीवर आहे, त्यांना त्यांच्याच नावानं हा प्लॉट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करून देतोय. आणि त्यांचे घरकुल त्याच्यामुळे झाले नाही, कारण नोंदच नाही. त्यामुळे ते घरकुल सुद्धा आपण तिथं देणार आहे. आणि 2 लाखाचं घरकुल आणि 50,000 रुपये त्याला सोलरसाठी. ही योजना त्या गरीब लोकांसाठी ज्यांना मूर्ख बनवण्याला गेलं त्या लोकांना आपण ही योजना महाराष्ट्र शासन देवेंद्र मोठा निर्णय घेतला. कारण प्रत्येक शहरामध्ये हे असे विषय होतेच. कारण शेत घ्यायचं, ओपन स्पेस वाचवायचा, गल्ली छोटीची टाकून द्यायची, धडधड गुंठ्यानं विकून टाकायचं, मोकळं व्हायचं. ते शेत त्याच्याच नावानं राहतं शेवटपर्यंत. आणि हे गरीब लोक बिचारा बांधून टाकतात, मग फिरतात माझ्याकडे, भाऊ असं कर. म्हटलं मी काय करणार आहे, ही नोंद होत नाही आहे. पण तुम्ही अतिशय विनम्रपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार मानणार आहे की महाराष्ट्रासाठी इतका मोठा निर्णय घेतला की आमचे जे गरीब फसवल्या गेले होते त्यांना आता स्वतःचा प्लॉट, स्वतःचं घर त्यांच्या नावाने येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष आणि त्यांची टीम हे अहोरात्र एकाच्या घरी जाऊन त्यांच्या घरांना नंबर देऊन ते त्यांच्या नाव करून देतील. आणि तेच आमच्यासाठी सगळ्या समाधानाची गोष्ट असणार आहे. म्हणून आम्हालाही समाधान लागतं काम करताना, आणि तुमचं काम केलं की आम्हाला समाधान, तुम्ही आशीर्वाद देता. हीच टेक अँड गिव्ह असते, देणे आणि घेणे. पण यांना देणे माहीतच नाही, द्या मतं, कानात फुस्या करून मतं घ्यायचं एवढंच काम आहे. म्हणून त्याच्यावर जाऊ नका. आणि मला विश्वास आहे जळगाव शहरानं मला कधीही नाराज केलेलं नाही. आणि म्हणून म्हणतात ना आता की जळगाव शहरात उमेदवार कोण आहे, आमदार साहेब सगळं चालवतात, आमदार साहेब फिरतात. तर प्रेम आहे लोकांचं. मग एक काम करू का, मी घरात बसतो आणि या लोकांना फिरू देतो, असं थोडी होणार आहे. माझ्या कार्यकर्ते आहेत, लोकांचं माझ्यावरही प्रेम आहे. त्यामुळे जळगाव शहरातल्या लोकांनी मला कधीही नाराज केलं नाही. आणि मला विश्वास आहे नगराध्यक्ष मोठ्या फरकानं निवडून येईल, म्हणजे येईलच. आणि 20च्या 21 सीट, एकही सीट आमची पडणार नाही. जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण सत्ता यावेळेस रेकॉर्ड ब्रेक अशी सत्ता ही जनता निश्चितपणे देईल, हाच विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे एवढा उन्हातानामध्ये प्रेम करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या लोकांना आलात, त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. शांततेने बायांनी स्वयंपाक केला नसेल, घरच्यांना फोन करून द्या की मी येईपर्यंत स्वयंपाक करून ठेव. अरे तुम्हाला 1,500 रुपये हे जे लाडली बहीण कशासाठी दिलेला आहे? तुमचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी. तुम्हाला असं वाटलं की 500 रुपयाची मला एक गोष्ट घ्यायची आहे, नवऱ्याला विचारायचं काम नाही. ती मोदीजींनी तुमच्यासाठी सोय केलेली आहे की नवऱ्याला विचारायचं नाही, मी 500 रुपये खात्यात आहेत ना, मी करते हे. आणि म्हणून थोडं आता स्वयंपाक करायला लावतो एखाद्या वेळेस, मी जरा प्रचारात गेली होती, तू करून दे बाबा. आपला समान हक्क ठेवा नवरा बायको मध्ये. अपर्णात माझ्या बायका दिसते का तुम्हाला कधी? आम्ही समानच वागतो की नाही वागत? वागतो की नाही वागत? आणि मग आता काही काही लोक ते अपर्णात आई खूप फिरत राहतात. का नाही फिरणार? का नाही फिरणार? तिचे मुलं आहेत काही कार्यकर्ते उभे,
तिचे भाऊ आहेत, तिच्या बहिणी आहेत, ते जर माझ्यासाठी मरमर आमच्यासाठी करतात तर त्यांच्यासाठी आम्ही करू नये. आमदार साहेबांनी इथे येऊच नाही आणि तुम्ही सगळे लिटर इथून गाळा. काय काय भाषण झाले तुम्ही जरा ऐकत जा, त्याच्यावर मी जाणार नाही. आपण पॉझिटिव्ह सकारात्मक राजकारण करणारे लोक आहेत. त्यामुळे कोणताही समाज, कोणती जात, कोणता धर्म हे आपण न पाहता भारतीय जनता पार्टीच्या 21चे 21 उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना मोठ्या मतांनी निवडा एवढीच विनंती करतो आणि सगळ्यांनी शांततेनं घरी जावं. जेवणाची वेळ झालेली आहे एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीच आमच्या भगिनी उठून नाही राहिल्या, ऊन लागून राहिलं, आता भाषणही संपलं. तुमचं प्रेम माझ्यावर खूप आहे.